आपले जे आयुक्त आहेत हे भारतीय जनता पार्टीचे कलेक्टिंग एजंट आहेत. आम आदमी पार्टीची भूमिका आहे की ऋण करून सण साजरा केला नाही पाहिजे. दुसरी महत्वाची, आम्ही त्या सदर मोशीच्या हॉस्पिटलला विरोध नाहीये, पण ज्या प्रकारे कर्ज काढून जे करण्यात येतं, वायसीएमची अवस्था काय, इतर ज्या 8 आपले प्रस्थापित रुग्णालय त्यांची अवस्था काय, त्यांची सुधार होणं, त्यांच्यात मूलभूत बदल होणं गरजेचे आहे. तिथं ते 1-2 लाखाच्या पगारावरती डॉक्टर ठेवले, ते अक्षरशः अर्धा तास आणि 1 तासच फक्त कामाला होतात. त्यांना तुम्ही पहिले कामावर लावा आणि मग हे असले हॉस्पिटलची. तो मोठा विषय. मला सांगा चेतनजी, आता तुम्ही सांगितलं हे सगळे पार्टी प्रतिनिधी आहेत, मारुतराव एक तटस्थ जनतेच्या वतीने बोलत होतो. आपची भूमिका काय? आप दिल्लीमध्ये काय, पंजाबमध्ये काय किंवा देश पातळीवरती काय? भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा म्हणून अरविंद केजरीवाल हे समोर आलेत अण्णा हजारेच्या आंदोलनापासून. आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्याच्यामुळे 550 कोटीचं कर्ज घ्यायची वेळ आली. आप काय करणार आहे? मी 2 भागात त्या गोष्टी चारही वक्त्यांचा थोडक्यामध्ये मला 2 ते 3 मिनिटं द्या, कारण मी बराच वेळ घेतला. महत्वाचं पहिले आपण एक जबाबदारी ठरवली पाहिजे की या सगळ्यांसाठी जबाबदार कोण. मला तर अशी अतिशय जबाबदारी मी म्हणतो अजितदादा पवार. आता ही 3-4 वक्त्यांनी नाव घ्यायचं फक्त राहिलं. अजितदादा पवार जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस ते उपमुख्यमंत्री आहेत, त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली, कोणी जास्ती लुटायचं, हे महत्वाचा भाग लक्षात घ्या. आधीच्या काळात राष्ट्रवादीचे लोक म्हणायचे की अजितदादा पवार हे शिल्पकार आहेत पिंपरी चिंचवड शहराचे, त्यांचेच वक्ते बनायचे. मग त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपलं शहर घडलंय. कर्जबाजारी का एक दिवसाची गोष्ट नाहीये, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. म्हणजे मागच्या मी असं म्हणेल की भाजप पण नाही, भाजपच्या काळात तर अजून वाढलं, पण याची सुरुवात राष्ट्रवादीच्या काळातच 100% झाली असणार आहे, नाहीतर कर्ज काढायची वेळ आली नसती. एक लक्षात घ्या तुम्ही, कर्ज अचानक कुठून निर्माण होत नाही. मग ही सुरुवात राष्ट्रवादीच्या काळात झाल्यानंतर त्याच्यावरती भर टाकली देवेंद्र फडणवीसांनी. देवेंद्र फडणवीसांना जेव्हा सत्तेत तेव्हा इथं आले 2000, त्यांना असं वाटलं की अंड देणारी ही कोंबडी, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, म्हणून त्यांनी नाही त्या म्हणजे सत्तेच्या जोरावरती नाही त्या योजना राबवल्या, त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडताना. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, केंद्र सरकारला सुद्धा कर्ज काढायची सवय लागली. 90 लाख कोटीचं कर्ज आता केंद्र सरकारवरती, राज्य सरकारला सुद्धा कर्ज काढायची सवय लागलेली आहे. त्यांच्यावर सुद्धा 60 लाख कोटीचं 7 लाख बरोबर कर्ज आहे त्यांच्यावरती. तीच अवस्था आता जे वरती चाललंय तेच खाली होत राहणार, लक्षात घ्या. ही दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरं की आपण जे हे सगळं बघतोय आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये की अनेक घोटाळे समोर आले. म्हणजे राष्ट्रवादीच्या काळात होतं, भारतीय जनता पार्टीचे मानव जे असतील किंवा बाकी भापकर साहेब असतील सगळे विरोध करायचे त्यावेळेस, बरोबर. तेव्हा भारतीय जनता पार्टीचेच लोक राष्ट्रवादीच्या काळात ते सुद्धा विरोध करायचे. आणि हे जेव्हा सत्तेत आले, हे जेव्हा राष्ट्रवादीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवरती निवडून आले, तेव्हा त्यांनीच हा जो भ्रष्टाचार, आता सगळे अॅग्री करतायत भ्रष्टाचार झालेला का नाही, भ्रष्टाचार झाला त्याचीच वाढ ह्याच राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजपमध्ये येऊन ती वाढवली. आणि ह्याच्यात आज एक महत्वाचा मुद्दा लक्षात द्या, कर्ज घ्यायची वेळ कधी येते. आपल्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार जो अजून बोलत नाहीये लोक, दरवाढ जी आपलं मुदतवाढ जी होती, प्रत्येक प्रकल्पाला मुदतवाढ. काय करायचं एवढं मुदतवाढ? मुदतवाढ हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. पालिकेतला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो आहे ना, तो मुदतवाढ हा महत्वाचा भ्रष्टाचार आहे. आणि प्रशासक हा मी पूर्वी पण म्हटलेलं आहे, नेहमी माझ्या भाषणात म्हणतो आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हणतो, आपले जे आयुक्त आहेत हे भारतीय जनता पार्टीचे कलेक्टिंग एजंट आहेत. कलेक्टिंग एजंट आहे हे मी मागच्या वेळेस सुद्धा मी म्हटलं आणि अतिशय जबाबदारीने म्हणतो. कारण हे जे आयुक्त प्रशासक हे नावाला आहे, ते कोण आहे? ते भारतीय जनता पार्टी. मला सांगा, जर विरोधात काम करत असतील, नागरिकांच्या हिताचं काम करत, ते नोकरदार आहेत ना. हे जनता जी आहे ती मालक आहेत, ह्या जनतेच्या हिताचं काम त्यांना करायचंय. पण ते जर आता आपण एक पूर्वी पण बघितले, श्रीकर पद्धती होते, इतर बरेचसे आयुक्त येऊन गेले, ते जेव्हा जनतेच्या हिताचं काम करत होते तेव्हा हेच सगळे प्रस्थापित मंडळी त्यांच्या विरोधात गाऱ्हाणे घात होती. मला सांगा, ह्या आजपर्यंत मागच्या 1.5-2 वर्षाच्या काळखंडामध्ये शेखर सिंग यांच्यावरती ह्या सर्व प्रस्थापित पक्षांनी कुठल्या प्रकारचे आरोप केलेत का? गंभीर आरोप नाही केलेत. म्हणजे याचा अर्थ हा काढला पाहिजे आपण. ऐका का चेतनजी, येते त्याच्यावरती मी तेच बोललो. पहिला जो मुद्दा मांडला नाही, दोघां नेत्यांमध्ये कॉम्पिटिशन चालली, कोण मला खाईल जास्ती, म्हणून हे सगळे काय काय गोष्टी येतात. मग ह्यांना दाबायला ते प्रयत्न करतात, तो भ्रष्टाचार, हा दुसरा भ्रष्टाचार, त्यांचेच नेते काढतात, यांच्यात कॉम्पिटिशन चालली. ह्याचा नुकसान जे आहे ना, हे नुकसान सगळं नागरिकांचं नुकसान होते सर्वांना. दुसरं जे तुम्ही आता बोलता ना, ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्रीकृष्ण कधी जन्म नाही. मी आता तुम्हाला ठामपणे सांगतो,
आम आदमी पार्टीच्या रूपाने आज श्रीकृष्ण कुठे ना कुठे जन्माला येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी सत्ता येईल. आणि शेवटचं जातात राजकीय इच्छाशक्ती जी लागते, राजकीय इच्छाशक्ती जी असते, तुम्ही शहरात नागरिकांच्या हिताचं जर तुम्हाला काम करायचं तर राजकीय इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं. ती राजकीय इच्छाशक्ती अजित पवार मध्ये ती राहिलेली नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा राहिलेली नाही. इमोशनल वातावरण तयार करून त्याच्या धर्तीवरती फक्त मतं मिळवायची ही सध्या प्रकारचे सध्या चालू आहे. मी तुम्हाला आता महत्वाच्या महानगरपालिकेच्या विषयावरती, दिल्लीमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, मागच्या दिल्लीमध्ये तर सरसकट सगळे मॉल लागले, पंजाबमध्ये जे प्रशासकीय राजवट जेव्हापासून आली तेव्हाच पंजाबमध्ये सुद्धा सरकार आहे. तिथं 700 पेक्षा अधिक मोहल्ला क्लिनिक चालून सुरू झालेले आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अशी दशा आहे, अजूनपर्यंत ते 5 जे अजून ते म्हणतायत 5 सुरू झालेले, त्या धर्तीवर जिजाऊ क्लिनिक, मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवरती काय म्हणतो जिजाऊ क्लिनिक इथं सुरू करणार, त्याचे सुद्धा ते संपूर्ण यशस्वीरित्या त्याचे चालू करण्यात आले नाही. 5च 700 कुठं 5 होती. मी जे म्हणतो राजकीय इच्छाशक्ती लागते, ती राजकीय इच्छाशक्ती यांच्यामध्ये कुणाच्याच राहिलेली. हे आरोप इथं बसून आपण करू, पण ज्याच्या सगळ्यात जास्त नुकसान जे होतंय ना ते नागरिकांचं होतंय. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देऊन सांगतो. आपल्या सध्या शहरामध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. एक आपण सोसायटी आहे, सोसायटीचे जीवन, सोसायटीचे प्रश्न निकाली लागतायत तो नाही. मी त्याच्यावरती सोसायटीचे प्रश्न अजून निकाले नाही. ते कचरा विलगीकरणाचा असेल त्याचे नाही. झोपडपट्टी पुनर्वसन, त्याच्यामध्ये तर एवढा भ्रष्टाचार चालू आहे. तेच ह्यांचेच नेते मंडळ येतात, कुठली तरी स्कीम अंगावर घेतात, तेच ते राबवतात. नावाला फक्त काय तिराईक बिल्डर आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे विषय आणि झोपडपट्टी धारक तिथे शहरामध्ये त्यांचे प्रश्न त्यांच्या जीवाला माहिती आहेत. आम्ही आम आदमी पार्टी पण त्यांच्याबद्दल भूमिका घेतोय, पण ह्यांचे राष्ट्रवादीचे भाजपची भूमिका का नाही घेतो त्याच्यावरती? नाही. सामान्य जी जनता आहे, जी चाळीमध्ये राहते, छोट्या छोट्या घरांमध्ये राहते, त्यांचे तुम्ही जर कुठं प्रश्न निकाली लावलेत का आतापर्यंत? पाणी पुरवठा होत नाही, सामाजिक आरोग्य व्यवस्था जी दिली पाहिजे ती पूर्ण केली आहे का तुम्ही? शाळा ई लर्निंगच्या नावाखाली त्यांनी तुम्हाला पण माहिती 140 कोटीचा 42 कोटीचा खर्च केलाय. ते हाय का होते? नाहीये. 2400 कोटीच्या नदी सुधार प्रकल्पामध्ये 2400 कोटीचा कागदी घोडे यांनी नाचवले. मला सांगायचं काय, कोटीच्या नावाने घोषणा तुम्ही करता आणि जमिनीवरती काय काहीच नाहीये. आणि तो टीडीआरचा जो विषय मागाशी जो काढला, टीडीआरच्या विषयावरती सुद्धा यांच्या 2 गटांमध्ये भांडणं लागली होती. लक्षात घ्या, लक्षात नाही आलं ते नंतर बोलू आपण त्याच्यावरती. आजच्या 550 कोटीच्या याच्यावरती तो विषय आपण नंतर घेऊ.